आमदार अर्जुन खोतकर यांच्या नुकसान पाहणी दरम्यान झालेल्या राड्यादरम्यान अखेर बबलू चौधरी कुटुंबियांच्या पाया पडून मागितली माफी। मारहाण करणाऱ्यांनी बबलू चौधरी व दिनेश चौधरी यांना मागितली माफी। खोतकरांच्या पुढाकाराने बबलू चौधरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची मागितली माफी। दोन्ही गटातील व्यक्तींची खोतकर यांनी घडवून आणली गळाभेट। 4 ते 5 दिवसांपूर्वी जालना शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। यावेळी आमदार अर्जुन खोतकर हे नुकसान पाहणीसाठी बस स्थानक परिसरात आले होते। या पाहणी दरम्यान खोतकर यांच्या समोरच राडा झालेला पाहायला मिळाला। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बदनापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बबलू चौधरी यांना त्यांच्या कार्यालयासमोरील फर्निचर दुकानाच्या मालकांनी बबलू चौधरी व दिनेश चौधरी यांच्या अंगावर हात उचलला होता। त्यामुळे चौधरी यांच्यासह समोरील गटात राडा पाहायला मिळाला। या प्रकरणामुळे 4 दिवसांपासून लक्कडकोट भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। नागरिकांमध्ये दहशत पसरली होती। या भांडणामुळे कधीही या भागात पुन्हा भांडण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, ज्यामुळे शांतता व कायदा सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता असल्यानं आज दिनांक 20 रोजी शनिवारी दुपारी 2 वाजता आमदार अर्जुन खोतकर यांनी दोन्ही कुटुंबांना आपल्या निवासस्थानी बोलावून मध्यस्थी केली। हा वाद मिटवण्यासाठी खोतकर यांनीही एकाच्या कानशिलात मारली। दरम्यान या दोन्ही गटातील वाद मिटत नव्हता, त्यामुळे अर्जुन खोतकर यांनी आज पुढाकार घेऊन दोन्ही गटातील लोकांना त्यांच्या घरी बोलावलं आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते बबलू चौधरी यांच्यासह त्यांच्या भावाची पाया पडून समोरील गटाला माफी मागायला लावली। यावेळी दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांची गळाभेट घेऊन बबलू चौधरी यांची माफी मागत अशी चूक पुन्हा होणार नसल्याचं सांगितलं। त्यामुळे या वादावर पडदा पडलाय। आमदार अर्जुन खोतकर आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते भास्कर आंबेकर, शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचपुले यांच्या पुढाकारानं आता दोन्ही गटातील वाद मिटले असून या वादावर आता कायमचा पडदा पडलाय। बरं सांगा भाऊ, आज वाद मिटलेला आहे। 2 दिवसापूर्वी जो काही शहरामध्ये वाद झाला होता त्याचा तो खतरा वाईटच आहे। त्या सर्व गोष्टी खूपच वाईट घडल्या होत्या आणि आज त्याच्यावरती पूर्णतः पडदा या ठिकाणी टाकला। आमच्या माननीय बबलू चौधरी हे एक राजकारणातलं मोठं व्यक्तिमत्व आहे आणि जीवन हा माझा मित्र आहे। जीवननी मी 2 दिवसामध्ये बैठका घेऊन जीवननी परिवारासह बबलू चौधरीची जो काही त्या ठिकाणी माफी मागितलेली आहे आणि पाय पडून मुलांनी जे झालेल्या चुकाबद्दल माफी मागितलेली आहे आणि तेवढ्याच उदार अंतकरणाने बबलू चौधरींनी सुद्धा त्यांना माफ केलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीवर आता पडदा पडलेला आहे। त्यामुळे दोन्ही परिवार आता भविष्यामध्ये एकत्र येतील आणि पुन्हा पहिल्यासारखं वैभव निर्माण करतील। तर दोन्ही परिवाराची ताकद आहे आणि दोन्ही परिवार एकत्र येऊन पुन्हा एकदा सामाजिक कामामध्ये अग्रेसर होतील। आज हा वाद मिटला याचं मला भास्कर आंबेकर, गणेश राऊत, आम्हा सर्वांना निश्चितपणे विष्णू पाचपुले, आम्हा सर्वांना नंदू जांगडे, आम्हा सर्वांना मनापासून आनंद आहे। या सर्व मित्र कंपनीने मध्यस्थी केली आणि हा वाद मिटलेला आहे। धन्यवाद।